महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डलिकाय दातुं मुनये समगीष्टतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा त्याकरिता आपल्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा भक्ती विषय अभंग आहे 4 चरणाचा आहे यातून देवाला कोणती भक्ती आवडते व कसे राहावे तरी या अभंगा बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देतो असा कैवल्य सम्राट चक्रवर्ती साधकांचे नायक यज्ञेची माऊली अखंड समाधी छानपरा यांच्या कृपा आशीर्वादाने चाललेला हा भव्य बालकीर्तन महोत्सव त्यात माझ्या वाट्याला दुसऱ्या दिवसाची सेवा आली माझे परम भाग्य समजून सेवेला सुरुवात करतो विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत तुकोबराय यांचा असून या अभंगात महाराज भक्तीचं वर्णन सांगतात भगवंताला तीच भक्ती आवडते की ज्या भक्तीने मनुष्य संसाराची माया देवाला चरणी वाहते हे प्रथम चरणात तुकोबराय सांगतात व दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात की आरब्याप्रमाणे अनंताने ज्या जैसे ठेवले आहे याच परिस्थितीमध्ये आणि समाधानी राहावे असे दुसऱ्या व तिसऱ्या चरणात महाराज सांगतात की ज्याबद्दल जर द्वेष आला तर सुखाने लागतात दुःख भोगावे लागते असे तिसऱ्या व चौथ्या चरणात महाराज सांगतात की आपण आपला एकूणचा बोजा देवावर घालून आपला संसार देवाच्या चरणी अशा शेवटच्या चरणात महाराज सांगतात अभंगाचा भावार्थ संपला अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय सांगतात की हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची तुकोबराय यांनी यातून भक्तीचे रहस्य सांगितले आहे या संसारात दुःख आहे एक दृष्टांत सांगतो बघा एक नवीनच झालेले श्रीमंत जावई घरी गाडी बंगला भरपूर जमीन धन संपत्ती असे सर्व काही होते पहिल्यांदा दिवाळीच्या सणाला जावायला आमंत्रण दिले जावई बापू आपल्या गाडीमध्ये 4-5 मित्र मंडळ घेऊन आला जावई आला म्हणून सासूबाईला फार आनंद झाला कारण जावा ही प्रजा सासूबाईची अत्यंत प्रिय गोष्ट झालेली आहे मग जावई बापूला पंचगंगाच भोजन असा विचार केला पण जावई बापूच्या आवडते काय आहे बासुंदी आहे अशी समज आली दुसऱ्या दिवशी बासुंदीचा बेत ठरला सासूबाईने आपल्या घरच्या म्हशीचे 10-15 लिटर दूध आदल्या दिवशीच काढून ठेवले होते मग सासूबाईंनी स्वतः कढई घेतली कढईत दूध टाकले आणि बासुंदी घोटायला बसल्या सासूबाई बासुंदी घोटायला बसल्या मग सासूबाईचे नाकातले तूप फूर करून वर वाटण्याचे काम चालू होते पण सासूबाईला त्याचा भान नव्हता तिथल्या वळ्या लाकडाचा धुरामुळे ते तूप फोगू लागले या तुपाने खाली यावं आणि यांनी वर वाढावं असं चालू झालं शेवटी त्या तुपाला व्हायला ज्या प्राप्त झाला बासुंदीची जाऊ घ्यावी म्हणून उडी आणली ती बासुंदीच्या कडे सासूबाईला एक चटकन लक्षात आले पण जावई बापू ती तिकडून कोपऱ्यातून पाहतच होती मग सासूबाईंनी इकडे तिकडे पाहिले कोणी नाही अशी समज आली मग जोरात चमचा फिरवला मग तो रंग आणि हा रंग सारखा झाल्यामुळे तो मिसळून गेला मग झाली सासूबाईची बासुंदी तयार झाली मग गावात